ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बाप्पाचं आगमन होऊन 8 दिवस झाले तरी लालबाग राजा मंत्रिमंडळामध्ये आपल्याला प्रचंड गर्दी बघायला मिळते। आपण बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये अलोट अशी गर्दी आहे। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या बाप्पाला नमन करण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। चरण स्पर्श करण्यासाठी मोठी लाईन या ठिकाणी लागलेत। अतिशय सुबक सुंदर अशी लालबाग राजाची मूर्ती बघण्यासाठी ही राज्यातूनही देशातूनही तर जगभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि मनोभावाने आपली श्रद्धा मनोकामना देवापुढच्या सांगत असतात आणि ही देव ती पूर्ण करते अशा आशा असते आणि त्यासाठी ही प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते। संपूर्ण गर्दी ही चरण दर्शनासाठी आणि मुखदर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळते। अनेक ठिकाणून लांबून लोक या ठिकाणी ही दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि आपली ही काही इच्छा असेल मनोभावना असेल ती या ठिकाणी सांगतात। बघू शकतो की या ठिकाणी अनेक कॅमेरे ते आपल्या बाप्पाचं दर्शन, आपल्या बाप्पाची एक चित्र आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी सुद्धा आपल्याला बहुसंख्य इथं कॅमेरे आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी बघू शकतो की लालबागचे जे सेवेकरी आहेत ते आपल्या भक्तांची किंवा आलेल्या जे गणेश राजाचे जे भक्त आहेत त्यांची सेवा करताना दिसतात। अतिशय शिस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण परिसरात गर्दी मात्र कुठेही नियोजन विस्कळीत होणार नाही याची काळजी हे लालबाग राजा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेतली जातात। पूर्ण गर्दी आणि गर्दीमध्ये शिस्त पद्धतीने आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हे भक्त येत असतात। अतिशय सुबक सुंदर अशी लालबाग राजाची मूर्ती आणि ती मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी, चरण दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अजून 2 दिवसाचा अवधी आहे तशी गर्दी वाढत जाते आणि आपल्या बाप्पाचं दर्शन घेताना पाहायला मिळते। आज ही गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन चरणसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।